आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। ओमच्या राजा गणेश मंडळाने परभणीतील विसर्जन मिरवणुकीमध्ये सर्वांचेच लक्ष वेधले। ओम योग मित्र मंडळाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री गणेशाची भव्य स्थापना करण्यात आली। मंडळाचे अध्यक्ष रामदेव ओझा यांच्या नियोजनाखाली गणेश उत्सवानिमित्त विविध उपक्रम राबविले जातात। ओमचा राजा गणेश मंडळाने यावर्षी विशेष करून लालबागच्या राजाच्या मूर्तीप्रमाणेच भव्य मूर्ती अशी ठेवण्यात आली होती। यावेळी विसर्जन मिरवणुकीमध्ये हीच मूर्ती लक्ष वेधून घेत होती। त्यासोबत या मिरवणुकीमध्ये देखावा देखील सादर करण्यात आला होता। भाविक भक्तांच्या आकर्षणाचा केंद्र म्हणून ओमचा राजा गणेश मंडळाने या मिरवणुकीत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले। यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अतिशय शिस्तीत आणि नियोजनबद्ध विसर्जन मिरवणुकीत आपला सहभाग घेतला। आपला प्रथम देवता श्री गणेश गणपती बाप्पा आहे। कोणतेही शुभ कार्य असेल तर श्री गणेशांना आपण सुरुवात करतो। ह्या 10 दिवसामध्ये परभणीकरांना तमाम महाराष्ट्रीय वासियांना श्री गणेश ऊर्जा देतो, शक्ती देतो। येणारे सगळे विघ्न तो हरतो, म्हणून त्याला विघ्न हरतात म्हणतात। कष्टकऱ्यांना सुख देण्याचं काम गणपती बाप्पा करतो। ज्यांना बुद्धी चांगली नाही त्यांना बुद्धी देण्याचं काम गणराया करतो। अशा ह्या गणपती बाप्पाचा आम्ही सर्व बांधव आज उल्हासामध्ये स्वागत करतो। आणि आज निरोप देण्याचा टाइम आला आहे गणपती बाप्पाला। खऱ्या अर्थानं निरोप म्हणता येत नाही, फक्त आपल्या घरी आले आणि आज आपण त्यांना त्यांच्या आई वडिलांपाशी वापस पाठवतो, पण ते आपल्या हृदयामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये 365 दिवस विराजमान असतात। अशा ह्या गणरायाला निरोप देते वेळेस मी गणरायाला साकडं टाकल की महाराष्ट्राला, भारत देशाला सगळ्या विघ्नांपासून दूर ठेव, बळीराजाला सक्षम कर। त्याचे सगळ्यात पहिला तर बळीराजाला आशीर्वाद दे की त्याचे सगळे विघ्न हरव आणि परभणी शहराला सुजलाम सुफलाम करण्याचं गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं येणाऱ्या काळामध्ये सुजलाम सुफलाम व्हावं परभणी शहर आणि आपला जिल्हा, सगळे विघ्न दूर व्हावं आणि एकोप्यानं आनंदानं सुखानं आमचं परभणीकर नांदावं ही गणरायाला विनंती करतो, प्रार्थना करतो। मित्र मंडळाच्या यंदा काय वैशिष्ट्य राहिलं गणेश मंडळाचा, काय उपक्रम वगैरे काय घेण्यात? आता या वर्षी नवीन काय करण्यात आलं, आम्ही परभणी शहरातल्या विविध छोटा असो मोठा असो गरीब असो त्याची जात कोणची त्याचा पंथ कोणतं हे कोणताही विचार न करता फक्त त्याला गणेश भक्त म्हणून आरतीसाठी एकत्रित येऊन कौटुंबिक आरतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। आणि त्याच्यामध्ये कोणताही भेदभाव न करता गणरायाचा आशीर्वाद सगळ्यांना मिळावा हे आमचा प्रयत्न होता आणि परभणीकरांनी आम्हाला त्याला भरघोस प्रतिसाद दिला। आमच्या विनंतीला मान देऊन सगळ्यांनी गणरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी तिथं आले आणि आशीर्वाद घेऊन गेले। अशा प्रकारे आम्ही यावेळेस एक नवीन उपक्रम राबविला। वैशिष्ट्य काय आजचा समारोप हा आहे की लोक लालबागच्या राजाला दर्शन करायला जातात, पण हजारो लाखो लोकांना ते दर्शन भेटकरांना लालबागच्या राजाची प्रतिकृतीवाणी आणि ते जशा पद्धतीने दर्शन घ्यायला लोक येतात। जे तिथं जाऊ शकले नाही त्यांनी आज परभणी शहरातल्या ओमच्या राजाचं दर्शन, हे फक्त नाव आहे ओमचा राजा, तो ओमचा नाही तर तो तमाम गणेश भक्तांचा आहे, तो तमाम परभणीकरांचा, तो तमाम महाराष्ट्रीयांचा गणेश आहे। तर सगळ्यांनी लालबागच्या राजाचं ज्यांना दर्शन लाभलं नाही त्यांनी ओमच्या राजाच्या दर्शनाला यावे। येणाऱ्या महापालिकेला परभणी शहरातल्या तमाम मतदार बंधू बहिणींना सुज्ञ नागरिकांना गणपती बाप्पा अशी बुद्धी देव की जे या परभणी शहराचा चित्र बदलल। आम्हाला खड्डेमुक्त, आम्हाला नालीमुक्त, ज्या समस्या आहेत परभणीकरांना त्या सगळ्या दूर करून जे लोक खऱ्या अर्थानं समाजासाठी, परभणी शहरासाठी आणि या नागरिकाचं ऋण म्हणून 5 वर्ष काम करतील अशा लोकांना मतदान करण्याची गणपती बाप्पा बुद्धी द्यावी। आपण सुद्धा एक चेहरा, जनमानसांचा चेहरा, आपल्यासारखं व्यक्तित्व भविष्यात या महापालिकेकडे उतरण्यासाठी करण्यासाठी कसं पाहता? मी गणपती बाप्पाच्या समोर आहे। आज तरी प्रामाणिक सांगतो की माझी किंचितही निवडणूक लढवायची इच्छा नाही, पण आमच्या मंडळाचा सेवेची संधी मिळाली तर, कारण की चांगल्या माणसांनी देखील राजकारणाची आव्हान करावं अशी इच्छा आहे सगळ्यांची। जर गणरायानं बुद्धी दिली आणि तमाम मायबाप जनतेनं जर
ठरवलंय की आम्हाला रामदेव हवा आहे, घरचा लेकरू म्हणून, नौकर म्हणून किंवा त्या नगरसेवकाच्या व्याख्येला जर मी परिपूर्ण होत असेल, असं जर तमाम जनतेला वाटत असेल, तर मी एखाद्या वेळेस त्यांच्या सेवेसाठी येऊ शकतो. आज होणाऱ्या गणेश विसर्जनाच्या निमित्त तमाम परभणीकरांना शुभेच्छा देतो की आपले सगळे विघ्न गणपती बाप्पा घेऊन जाणारे परभणीकरांचे, गणेश भक्तांचे, आपल्या सगळ्या परभणीकरांना सुख देणारे आणि चांगली बुद्धी देऊन आपण कसं समयाने वागूत ही बुद्धी गणराया आम्हाला देणारे या शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. जय हिंद, जय महाराष्ट्र.